वेलकम बॅक टू अवर चॅनल गाइस। मित्रांनो, चीनमधून पुन्हा एकदा भयानक बातमी संपूर्ण जगासमोर आली आहे। ज्याप्रमाणे कोरोना ही महामारी चीनमधून जगभर पसरली होती, त्याच प्रकारचा एक अजूनही कोरोनापेक्षा भयानक व्हायरस हा चीनमध्ये अतिशय वेगाने पसरतोय आणि संपूर्ण जगाला आता धडकी भरली आहे की पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती जगभर पसरू शकते। काय ती बातमी आहे? सध्या तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला हे सगळे व्हायरल व्हिडिओज तुम्हाला दिसतील की चायनामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे आणि या विषाणूने अक्षरशः पूर्ण चायनामध्ये हाहाकार माजवलेला आहे। मी तुम्हाला काही व्हिडिओज दाखवतो, याच्यावरून तुम्हाला तिथलची परिस्थिती किती गंभीर आहे हे दिसून पडेल। संपूर्ण चायनामध्ये हॉस्पिटलची परिस्थिती ही जवळपास सारखीच आहे। कुठेही पाय ठेवण्यासाठी जागा दिसत नाहीये। लहान मुले आणि वृद्धांची सगळ्यात जास्त इथं उपस्थिती तुम्हाला या हॉस्पिटल्समध्ये दिसून येत आहे। या प्रकारची एक दोन नव्हे तर मित्रांनो हजारो व्हिडिओज चायनामधून आता व्हायरल होत आहे। ज्याप्रमाणे कोरोनाची परिस्थिती उद्भवली होती, चायना सत्यता लपवत होता, परंतु बरीचशी अशी व्हिडिओ व्हायरल झाली होती आणि ज्या लोकांनी कोरोनाचा खुलासा केला होता चायनाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुद्धा केली होती। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सगळ्यात जास्त जे सलाईन घेतलेले पेशंट्स जे दिसत आहे त्याच्यामध्ये वृद्धांची संख्या जास्त आहे। त्यात सगळ्यात पहिले जो व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला तिथे लहान मुलांची संख्या जास्त दिसली होती। आता चायनामधून हळूहळू या प्रकारचे व्हिडिओ तिथलच्या लोकांमार्फत व्हायरल केले जात आहेत। नेमका हा HMPV व्हायरस काय आहे याबद्दल आपण ॲनालिसिस करूया, थोडीफार याची माहिती पाहूया। ज्याप्रमाणे कोरोना ही महामारी यानं एक पॅन्डेमिक बनला होता, त्याप्रमाणे HMPV सुद्धा एक पॅन्डेमिक आहे म्हणून असं हळूहळू आता डॉक्टरकडून सांगण्यात येत आहे। आणि ज्याप्रमाणे कोरोना पॅन्डेमिकला चायनानं सुरुवातीला लपवून ठेवलं होतं, त्याप्रमाणे HMPV ला सुद्धा लपवण्याचा तो प्रयत्न केला जात आहे, अशा बातम्या आता समोर येत आहे। मी तुम्हाला चायनाच्याच आणि त्या बाजूच्या काही बातम्या तुम्हाला दाखवू इच्छितो जेणेकरून तुम्हाला याची गंभीरता लक्षात येईल। Acute respiratory diseases are on the rise in China. One that's gaining momentum, human metapneumovirus or HMPV. Chinese authorities are also stepping up monitoring of COVID-19 and flu infections. Chinese CDC data shows more people are testing positive for HMPV infections, especially those under 14 years old. Authorities did not list total infection numbers on the website. ज्याप्रमाणे 5 वर्षापूर्वी कोरोनाने पूर्ण जगाला हैराण करून सोडलं होतं, त्याच प्रकारे पुन्हा एकदा HMPV त्याच प्रकारची दहशत पसरवतो की काय यासारखी भीती आता संपूर्ण जगाला वाटत आहे। आणि पुन्हा एकदा चीनमध्ये लोकांच्या चेहऱ्यावर मास्क परत दिसत आहेत आणि पुन्हा चीन हा जगाला महामारी देतो की काय असा प्रश्न आता जगासमोर उपस्थित आहे। आता नेमका HMPV हा काय आहे याचा फुल फॉर्म आहे मित्रांनो, ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस। ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हा RNA विषाणू आहे आणि जेव्हा याचा एखाद्या व्यक्तीला संसर्ग होतो तर त्याच्यामध्ये जसे कोरोनाचे लक्षणं होती त्याच प्रकारची सर्दी आणि खोकला या प्रकारची लक्षणं दिसून येतात। आणि याचा सगळ्यात जास्त धोका जर कोणाला आहे तर तो आहे 2 वर्षाखालील मुलं आणि सगळ्यात जास्त धोक्यामध्ये लहान मुलांसोबत वृद्धांचा सुद्धा समावेश आहे। आता हा व्हायरस काय आहे तर याचा फुल फॉर्म मी तुम्हाला सांगितला, ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हा RNA गटातील व्हायरस आहे जो की न्यूमोव्हिराइडे कुटुंबातील आहे। याचा शोध सगळ्यात पहिले 2001 मध्ये लागला होता आणि याचा शोध लावला होता डच संशोधकांनी। हा नेदरलँडमध्ये सगळ्यात पहिले आढळला होता। याचं संक्रमण मुख्यत्वे करून श्वसन मार्गावर होतो आणि याचं पसरण्याचं मुख्य कारण आहे की एक तर जो संक्रमित व्यक्ती आहे त्याच्या खोकल्यामुळे किंवा शिंकण्यामुळे आणि जो काही त्याच्या संपर्कात व्यक्ती येतो, जसा कोरोनाच्या एक संपर्कामध्ये दुसरा व्यक्ती आला तर कोरोना पसरायचा, त्याच प्रकारे HMPV इफेक्टेड व्यक्तीच्या संपर्कात कोणी आलं तर हा HMPV व्हायरस त्या लोकांच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा पसरू शकतो। याचे सॉफ्ट टार्गेट लहान मुले आणि वृद्ध आहे आणि सगळ्यात जास्त धोका या लोकांना आहे। आणि याचा जो डेथ रेट आहे, डेथ रेट सुद्धा असं सांगण्यात येत आहे की कोरोनापेक्षा जास्त डेथ रेट या HMPVचा असू शकतो। कोरोना काळात जवळपास 70 लाख लोक जगभरात मृत्युमुखी पडले होते आणि जर याचा डेथ रेट HMPVचा कोरोनापेक्षा खतरनाक जास्त राहिला मित्रांनो तर या 70 लाखापेक्षा जास्त मृत्यू जगभर पसरू शकतात। ही भीती आता सगळ्यांना वाटत आहे। याची लक्षणे काय तर या आजाराच्या लक्षणांमध्ये मुख्यत्वे खोकला, ताप, नाक बंद होणे आणि घशात खरखर होणे। जर तुम्ही लक्षणांकडे बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की COVID-19ची आणि या HMPVची लक्षणे जवळपास सारखीच आहेत आणि या सारखीच लक्षणे इन्फ्लुएन्झा A व्हायरसमध्ये सुद्धा दिसून येतात आणि मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि COVID-19ची जी प्रकरणे होती यांच्यामध्ये सगळी जी लक्षणे आहेत एक सारखीच असतात। आणि यामुळे चीनमध्ये ज्या रुग्णांची संख्या आहे ती सातत्याने झपाट्याने वाढत आहे।
मी तुम्ही जे सुरुवातीला व्हिडिओ पाहिले त्याच्यामध्ये तिथलच्या हॉस्पिटलची परिस्थिती काय तुम्ही पाहिलीच असेल. आणि एका प्रकारचे काही शहरांमध्ये तर चीनच्या तिथं आणीबाणी सुद्धा घोषित करण्यात आली आहे, ज्या प्रकारे कोरोनामध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली होती. याचा प्रसार खोकल्यामुळं आणि शिंकण्यामुळं होत आहे. आणि जर विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर न्यूमोनिया देखील लोकांमध्ये आढळण्यात येत आहे. न्यूमोनियाची लक्षणं सुद्धा लोकांमध्ये दिसून येत आहे. आणि सगळ्यात जास्त याचा संक्रमण श्वसन मार्गाला होतो. न्यूमोविरायडी कुटुंबातील आहे. डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. आणि मित्रांनो, या बातमीमधील अजून एक महत्वाची गोष्ट जी समोर येत आहे ती आहे ना, की तुम्हाला माहित असेल की 20 जानेवारीला ट्रम्प शपथ घेणार आहे. आणि तुम्हाला लक्षात असेल की जेव्हा मागच्या वेळेस कोरोना जगामध्ये पसरला होता त्यावेळेस सुद्धा सत्तेमध्ये ट्रम्प होते. तर एका प्रकारच्या अशा सुद्धा बातम्या पसरत आहे की ट्रम्प पुन्हा सत्तेत येत असल्यामुळेच चीन जाणून बुजून या प्रकारचे व्हायरस जगभर पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून ट्रम्प आपल्या कार्यकाळामध्ये चायना विरुद्ध कोणतेही पाऊल त्यांना उचलता आलेच नाही पाहिजे आणि त्यांना इतका वेळच नाही भेटला पाहिजे. त्यांचा सगळा वेळ या महामारीच्या निपटण्यामध्येच गेला पाहिजे आणि पूर्ण जगभर याच्यातच 3 ते 4 वर्ष जर या महामारी पसरली तर संपूर्ण जगभराला याला कंट्रोल करण्यामध्ये 3-4 वर्ष लागतील. तोपर्यंत ट्रम्पचा कालावधी निघून जाईल आणि चायना विरुद्ध ट्रम्प कोणताही पाऊल उचलू शकणार नाही, या प्रकारच्या सुद्धा आता बातम्या पसरत आहेत. मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. तुम्हाला याबद्दल काय वाटते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा.